आज आपण इथे जमलो आहोत ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अभिनंदन करते। आणि बार्शी नगर परिषद हद्दीत थकबाकीदारांकडे एकूण 49 कोटी रुपये येणे बाकी आहे। त्यापैकी 16 कोटी 84 कोटी इतकी थकीत करबाकी व्याजाची रक्कम येणे आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या व्याजाच्या संदर्भात दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी समिती स्थापन केली आहे। सदर समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दिनांक 15/4/2025 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत व्याजमाफी संदर्भात शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे। आदरणीय राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली कामकाज पाहत असताना आपण 100% व्याजमाफीचा निर्णय घेत आहोत। सर्वसामान्य नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याची ही योजना राबविल्यामुळे गोरगरीब, थकबाकीदार आणि सर्वसामान्य करदाते यांना याचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे। आपण एकूण 16.84 कोटी इतकी व्याजाची रक्कम माफ करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत। एवढ्या मोठ्या प्रमाणात व्याजामध्ये सवलत मिळविण्याचे नागरिकांकडून मूळ कराची 24 कोटीपेक्षा जास्त रक्कम नगरपालिकेकडे जमा होणार आहे। त्यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे। ही सर्वसामान्य नागरिकांनी, थकबाकीदारांनी कराचा भरणा करून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। धन्यवाद। आज या ठिकाणी बार्शी नगर परिषदेच्या वतीने आज या ठिकाणी जी 16.84 कोटी जी व्याजाची रक्कम माफ करण्याचा शासनाचा निर्णय पूर्वी म्हणजे आम्ही 2017 मध्ये नगरपालिकेमध्ये आमची सत्ता असताना एक ठराव पारित करून शासनाकडे त्याचा पाठपुरावा करण्यात आला होता आणि माननीय आमदार राजाभाऊ राऊत यांनी 10/12/2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र देऊन दंड व्याज माफ करण्याची विनंती केली होती आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदरची योजना लागू करण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीने दिलेल्या निर्णयानुसार 15/4/2025 रोजी शासनाने अधिसूचना काढून या अभय योजना लागू करण्याचे अधिकार नगर परिषदेला देण्यात आलेले आहेत। म्हणून या ठिकाणी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व राज्याचे त्यावेळेचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे माझे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या वतीने व आम्ही सर्व नगर परिषदेच्या वतीने, सर्व बार्शीकरांच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत। आणि बार्शी शहरातील नागरिकांना एक जो आता 16.84 कोटी रुपयाचे जो व्याज माफ होणार आहे या योजनेचा लाभ घेऊन सर्व करदात्यांनी त्या ठिकाणी आपली थकबाकी भरून नगर परिषदेत सहकार्य करून पुढील विकास कामासाठी आम्हाला संधी द्यावी ही नम्रतेची विनंती मी सर्व नागरिकांना करतो।